महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा कथा सांगितली आहे। त्या आंब्याच्या झाडाची कथा। आंबे खाऊन पुत्रप्राप्ती होते यांच्या विधानावरून मोठा वाद निर्माण झालेला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी या संदर्भामध्ये भाष्य केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ते नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। यावेळेला बोलताना आपण एक आंब्याचं झाड लावलंय, ते आजही तिथे आहे आणि तिकडे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता असं ते म्हणाले। भिडेंनी पुन्हा एकदा त्या आंब्याची कथा सांगितलेली आहे। आपण बघितलं होतं या वक्तव्यामुळे खरं तर वादांग निर्माण झालेला होता, त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती आणि पुन्हा एकदा आंब्याची कथा भिडेंनी सांगितलेली आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले आपण एकदा बघूया। सर्वधर्म समभाव हा नपुंसकपणा, नीचपणा। सर्वधर्म समभाव म्हणजे नाधड स्त्री नाधड पुरुष। मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे, हे शक्य आहे का? आंबे खाऊन मुलं होतात। आजही मी एक आंब्याचं झाड लावलंय, तिथे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता। खग्रास ग्रहण काळामध्ये मंत्रांचा जप केल्यास मंत्राची जन्मोजन्मी शक्ती मिळते। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करू, तिरंगा फडकवू। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू। सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकवू, पण डोक्यात हिरोजी फर्जंदनं सांगितलं ते काम करू, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। संभाजी भिडे यापूर्वी अनेक वादग्रस्त विधान त्यांनी केलेली आहेत। सर्व धर्म समभाव हा नीचपणा आहे अशा प्रकारचं विधान त्यांनी नाशिकमध्ये केले। करू द्या, त्यांच्याकडे काय लक्ष द्या, ते कोण आहे, बोलू द्या। पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रदेश काँग्रेसचं पुण्यामध्ये 2 दिवसांचं आत्मपरीक्षण शिबिर पार पडते। 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची पुण्यामध्ये बैठक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस मंथन करणार आहे। काँग्रेसचं पुण्यामध्ये 2 दिवसांचं आत्मपरीक्षण शिबिर पार पडत आहे। तर आपण बघतो काँग्रेसचं पुण्यामध्ये 2 दिवसांचं आत्मपरीक्षण शिबिर पार पडते। 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडते। महत्त्वाच्या घडामोडी आता घडताना दिसत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत यावेळेला मंथन केलं जाणार आहे। प्रत्येक पक्ष आता तयारी करताना आपल्याला बघायला मिळतोय। काँग्रेसचं सुद्धा मंथन पार पडतंय आणि काँग्रेसचं पुण्यामध्ये 2 दिवसांचं हे आत्मपरीक्षण शिबिर असणार आहे।